नमस्कार प्रेक्षकांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे राकेशने सगळ्यांचीच फसवणूक केलेली आहे. म्हणजे इथे अंजलीजवळ पैशांसाठी लग्न केलं आणि इथे ईश्वरी त्याला खूप जास्त आवडले म्हणून तिच्याबरोबर लग्न करतोय. आणि सगळ्यांना त्याने एकच सांगितलंय की मी खूप चांगला वकील आहे. पण प्रेक्षकांनो, इथे आता राकेश एक चांगला वकीलसुद्धा नाही. म्हणजे आत्तापर्यंत त्याने कितीतरी लोकांची फसवणूक केलेली आहे. त्याने स्वतःच्या बायकोलासुद्धा मारून टाकलेले आहे. शलाकाचा काहीही पत्ता नाही, कारण इथे राकेशनेच तिला मारून टाकलेलं असतं. एवढ्या सगळ्या कुरघोड्या करूनसुद्धा इथे नामानिराळा राहून राकेशला आता ईश्वरीबरोबर लग्न करायचं आहे. म्हणजे इथे अंजलीसारखी बायको असताना देखील इथे राकेशला ईश्वरीजवळ लग्न करायचं आहे, कारण फक्त आणि फक्त मोहासाठी. तर प्रेक्षकांनो, इथे येणाऱ्या भागामध्ये लवकरच आता राकेशचं कारस्थान हे अर्णव स्वतः जाऊन ईश्वरीच्या आईवडिलांना सांगणार आहे. तर इथे राकेश एक वकीलसुद्धा नाही, तो एक चांगला माणूससुद्धा नाही. हे सत्य आता अर्णवला कळल्यानंतर अर्णवच्या पायाखालची जमीनच सरकते. आणि प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे अर्णवला जेव्हा कळतं की राकेश हा एक वकील नाही आहे, एक फ्रॉड माणूस आहे, तेव्हा त्याला कळतं की राकेशने त्याच्या बहिणीची अंजलीची फसवणूक केली. आणि त्यामुळे इथे राकेशने आता जणू काही वाघाच्या शेपटीवरतीच पाय दिलेला असतो आणि अर्णवला जागं केलेलं असतं. तर इथे अर्णवने आता टोकाचं पाऊल उचलले. राकेशबरोबर कुठल्याही प्रकारचा संबंध न ठेवण्याचा निर्णय इथे अर्णवने घेतलेला असतो. आणि त्याचबरोबर ईश्वरीच्या आईवडिलांना सुद्धा त्याने राकेशचं सत्य सांगितलेलं असतं. कारण जेव्हा इथे अर्णव राकेश आणि ईश्वरी या दोघांना सोबत बघतो, तेव्हा अर्णवला कळलेलं असतं की इथे राजेशचा खरा चेहरा काय आहे. आणि म्हणूनच इथे माझ्या बहिणीचं आयुष्य तर उद्ध्वस्त केलं आहे, पण मी ईश्वरीचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ देणार नाही, असं अर्णव म्हणतो आणि जाऊन ईश्वरीच्या आईवडिलांना राकेशचं सत्य सांगतो. आणि इथे ईश्वरीचं आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचवतो. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने इथे आता अर्णवने राकेशचं सत्य हे शोधून काढलेलं असतं, आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे मामा आणि अर्णव या दोघांना आता राकेशवरती संशय असतो. मामा सतत म्हणत असतात अर्णवला की जावई बापू नक्कीच आपल्यापासून काही ना काहीतरी लपवतात. नेहमी आपल्याजवळ खूप जास्त गोड गोड बोलतात, पण इथे जेव्हा अंजलीला गरज असते, जेव्हा आपल्या घरामध्ये एखादा फंक्शन असतो, त्या फंक्शनमध्ये कधीही जावई बापू हजर नसतात. असं का? आणि सातत्याने कोण आपल्या बायकोपासून इतकं दूर कामानिमित्त बाहेर राहतं? आणि जेव्हा अंजली म्हणते की मी तुमच्याबरोबर येते, तेव्हा जावई बापू नेहमी तिच्या तब्येतीचं कारण सांगून तिला आपल्याबरोबर घेऊन जायला नकार देतात. तेव्हापासून इथे मामांना राकेशवरती संशय असतो आणि म्हणूनच इथे आता मामांनी राकेशचा पाठपुरावा धरलेला असतो आणि इथे त्याच्या विरोधामध्ये पुरावेसुद्धा गोळा केलेले असतात. पण नेहमीप्रमाणे इथे राकेशने आता थातूरमातूर कारणं देऊन ते विषय टाळलेले असतात. आणि इथे अर्णवने सुद्धा आपल्या बहिणीसाठी अंजलीसाठी इथे त्याच्या चुकांनासुद्धा त्याने दुर्लक्षित केलेलं असतं, त्याच्या चुका पाठीशी घातलेल्या असतात. तर प्रेक्षकांनो, इथे आता मामा म्हणत असतात की अर्णव, आता मला शोधून काढायचंच आहे. ज्या वेळेला आपल्या अंजलीला बरं नव्हतं, तिला चक्कर आली होती, त्यावेळेला जावई बापू नक्की कुठे गेले होते ना, हे सुद्धा मला शोधून काढायचं आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, मामा तू काळजी करू नको, हे काम मी पाटीलला दिलेलं आहे. पाटील आहे ना, तो सगळ्या गोष्टी व्यवस्थित शोधून काढेल आणि आपल्याला इन्फॉर्म करेल. आणि प्रेक्षकांनो, इथे आता पाटीलचा फोन आलेला असतो. जेव्हा इथे पाटील अर्णवला फोन करतो आणि सांगत असतो की साहेब, तुम्ही ज्या माणसाची मला माहिती गोळा करायला सांगितली होती ना, त्याची इत्थंभूत माहिती मी गोळा केलेली आहे. आता लवकरच तुम्ही मला भेटा, मला ती माहिती तुम्हाला सांगायची आहे. ती सुद्धा लवकरात लवकर. तुमचा संशय खरा ठरला आहे. ज्या माणसाबद्दल तुम्ही बोलत होता, तो एक नंबरचा फ्रॉड माणूस आहे, असं पाटील अर्णवला म्हणतो.
तेव्हा अर्णव म्हणतो, मग ठीक आहे, लवकरात लवकर घरी ये आणि आपण माझ्या घराच्या बाहेरच बसून दोघेजणं बोलूया. तेव्हा प्रेक्षकांनो, ज्या वेळेला पाटील अर्णवबरोबर बोलत असतो तेव्हाच इथे आता राकेशने त्याला बोलताना ऐकलेलं असतं. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो, हा कोण माणूस आहे आणि अर्णवला कशाबद्दल माहिती देत होता. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता राकेशने त्या माणसाचा पाठलाग केलेला असतो. पाटीलचा पाठलाग केल्यानंतर काही गुंड माणसांना हाताशी धरून इथे पाटीलला मारण्याचा प्रयत्न केलेला असतो. पण त्याला सुद्धा माहिती नाही आहे की पाटील कोण माणूस आहे. पाटील त्या गुंड लोकांना तुडवतो आणि तिथून कसाबसा आपला जीव वाचवून पळ काढतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, त्या दिवशी तर अर्णवला पाटीलचं भेटणं होत नाही, कारण पाटील हॉस्पिटलला जातो आणि पहिल्यांदा आपली ट्रीटमेंट करून घेतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, दुसऱ्याच दिवशी इथे आता अर्णवला पाटील भेटायला जातो. दोघेजण एका रिक्षामध्ये बसलेले असतात. तेव्हा पाटील म्हणत असतो की साहेब, काल मला येता आलं नाही कारण कुणीतरी माणूस होता ज्याने माझ्यावरती हल्ला केला. तो माणूस कोण होता, त्याने माझ्यावरती का हल्ला केला, मला काहीसुद्धा माहिती नाही आहे. पण इथे आता पाटील म्हणत असतो की तुम्हाला जी माहिती हवी होती ती माहिती मी तुम्हाला सांगतोय, आणि ते म्हणजे की तुमचा बहिणीचा नवरा, तुमचा मेहुणा हा कुठल्याही प्रकारे वकील नाही आहे. मी तुम्हाला म्हणत होतो ना की त्या त्या आता कोर्टामध्ये, इतक्या मोठ्या कोर्टामध्ये चौथा माणूस कोण आहे, जो राजेश नावाचा आहे, तर तो तुमच्या बहिणीचा नवरा आहे. पण तो तर तिथे आता वकील नाहीच आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णव म्हणतो, काय जिजू वकील नाही आहेत? तेव्हा अर्णवला खूप मोठा धक्का हा बसलेला असतो. तेव्हा पाटील म्हणतो, हो साहेब, मी तुम्हाला दिलेली सगळी माहिती खरी आहे. तुमचा मेहुणा वकील नाही आहे. तुमच्या बहिणीचा नवरा एक नंबरचा फ्रॉड माणूस आहे. म्हणजे तो कुणाशीही खरं बोलतच नाही. लोकांच्या समोर चांगुलपणाचा आव आणतो, पण एक नंबरचा कपटी माणूस आहे आणि हीच त्याच्याबद्दलची गोळा केलेली संपूर्ण माहिती आहे, असं इकडे आता पाटीलने अर्णवला सांगितलेलं असतं. अर्णवला तर खूप मोठा धक्का बसतो. अर्णव म्हणतो की मामाचा इथे आता जिजूवरती जो काही संशय होता तो अगदी खरा आहे. म्हणजे मामाने इथे जिजूला अगदी बरोबर ओळखले. त्यामुळे इथे अर्णव म्हणतो की आता ताईला हे सगळं कसं काय सांगायचं, ताईला त्याच्या तावडीतून कसं काय सोडवायचं, याचा विचार अर्णव करत असतो. आणि तेव्हाच प्रेक्षकांनो, इथे आता राकेश आलेला असतो ईश्वरीच्या घरी आणि तो म्हणत असतो की मला माफ करा काका, काल सहाने गुरुजींना इथे हार्ट अटॅक आला, त्याच्यामुळे मला साखरपुडा सोडून जावं लागलं. खरंच मी मनापासून तुमची माफी मागतोय. तेव्हा काका म्हणतात, असं काय करताय तुम्ही, तुम्ही माफी मागू नका. तेव्हा तो म्हणतो, मग आता पुन्हा साखरपुडा कधी करायचा आहे? तेव्हा काका म्हणतात की आता सारखा सारखा खर्च नको. जेव्हा आपण लग्नाची तारीख काढू ना, आणि ज्या दिवशी लग्न असेल तेव्हा सकाळी आपण साखरपुडा उरकून घेऊ, असं इकडे आता काका म्हणत असतात. तेव्हा राकेश म्हणतो, मग ठीक आहे, आपण लवकरात लवकर लग्नाचा मुहूर्त काढूया, म्हणजे सकाळी आपल्याला साखरपुडासुद्धा लवकरच करता येईल, हो की नाही? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरीला खूप मोठा धक्का बसतो. ईश्वरी म्हणते की इतक्या लवकर लग्न, इतकी का घाई करतायत राकेशजी, असा तिला प्रश्न पडलेला असतो. त्यानंतर राकेश म्हणत असतो की मला जरा मंदिरामध्ये जायचं आहे. आमचं लग्न निर्विघ्नपणे पार पडावं म्हणून मला देवाजवळ प्रार्थना करायची आहे. जर तुमची काही हरकत नसेल तर मी ईश्वरीजींना माझ्याबरोबर घेऊन जाऊ का? तेव्हा सुप्रिया म्हणते, आधी तुम्ही दोघेजणं जात होता, गोष्ट थोडी वेगळी होती. आता तुमचं लग्न ठरलं आहे, पण अजून तुमचा साखरपुडाही झालेला नाही आहे. त्याच्यामुळे इशूला तुम्ही कसं काय घेऊन जाऊ शकता? तेव्हा इथे काका म्हणतात, सुप्रिया, अगं असू दे, आधीसुद्धा इथे राकेशजी आपल्या इशूला मदत करतच होते ना, मग त्या पद्धतीने ते मदत करतायत असं समज. तेव्हा सुप्रिया म्हणते, बरं ठीक आहे, पण लवकर घरी या. मागच्या वेळेला जसा उशीर केला तसा उशीर करू नका. तेव्हा इथे राकेश म्हणतो, नाही नाही, मी तिला लवकरच घरी सोडेन, असं इथे राकेश म्हणतो आणि ईश्वरीला आपल्याबरोबर मंदिरामध्ये घेऊन जातो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे ईश्वरी आता प्रश्न विचारते. ती म्हणत असते की राकेशजी, तुम्हाला एक प्रश्न विचारू का? तेव्हा राकेश म्हणतो, ईश्वरीजी बोला ना. तेव्हा ईश्वरी म्हणते की तुम्ही लग्नाची इतकी का घाई करताय, म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर लग्न एवढं का करायचं आहे? अहो, अजून कुठे आपण एकमेकांना नीट ओळखतसुद्धा नाही. आधी ओळखसुद्धा होती, पण आपल्यामध्ये इतकी घट्ट मैत्री नव्हती, आणि आता तर गोष्टी लग्नापर्यंत पोचल्यात. मग आता थोडा विचार करायला तर वेळ हवा की नको?
पण तुम्हाला तर इथे लग्नाची खूपच जास्त घाई झालेली दिसते. तेव्हा इथे राकेश म्हणतो, ईश्वरीजी तुम्हाला वेळ हवा असेल तर तुम्ही घ्या ना वेळ. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरी म्हणते, आणि काल तुम्हाला मी बघितलं ना, तर मला असं वाटलं तुम्ही वेगळेच कुणीतरी राकेशजी आहात. म्हणजे किती घाबरला होतात तुम्ही. मान्य आहे की सहाने गुरुजींना हार्ट अटॅक आला होता. म्हणून तुम्ही इतके धावत पळत निघून गेलात की अंगठी कुठे पाडलीत ती तुम्हाला माहिती नाही आहे. म्हणजे जणू काही कुणीतरी तुम्हाला पकडायला आलंय की काय, असेच तुम्ही घाबरला होतात. नक्की सांगा, कारण काही दुसरं नव्हतं ना? तेव्हा राकेश म्हणतो, नाही नाही ईश्वरीजी, अहो सहाने गुरुजी मला वडिलांसारखे आहेत. त्यांना हार्ट अटॅक आला हे कळल्यानंतर मी तर घाबरणारच ना. तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही ते सगळं ठीक आहे, पण कालचे राकेश जे काही ते वेगळेच होते. तुम्ही नेहमीसारखे मला वाटला नाही. कसली तरी भीती वाटली होती तुम्हाला, असंच तुमच्याकडे बघून मला सातत्याने वाटत होतं. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, अर्णव आता रस्त्याने जात असताना त्याला इथे राकेश आणि ईश्वरी दोघेजणं सोबत दिसतात. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की जीजू ईश्वरीबरोबर काय बोलतायत. तेव्हा इथे अर्णवला खूप मोठा धक्का बसतो. अर्णव म्हणतो की राकेश जीजू, राजेश जीजू, म्हणजे हे चाललंय तरी काय? म्हणजे इथे राजेश आणि राकेश हे दोन व्यक्ती एकतर नाही आहेत ना. कारण जीजूसुद्धा सगळ्यांना सांगताना सांगत होते की ते लॉयर आहेत म्हणून, वकील आहेत, आणि इथे राकेशजीसुद्धा स्वतःला इथे वकील म्हणूनच सांगतात. त्यामुळे इथे अर्णव म्हणतो काहीतरी गडबड नक्की आहे. इथे आता जीजू काय करतायत? अर्णव तिथे बोलायला जाणार तेवढ्यातच ते दोघेजणं मंदिरामध्ये निघून गेलेले असतात. आणि इथे अर्णवला सुद्धा घाई असते म्हणून तो सुद्धा निघून जातो. पण त्यानंतरला इथे अर्णव ईश्वरीला फोन करतो आणि म्हणतो की मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा इथे ईश्वरी अर्णवला भेटायला येते. अर्णव म्हणत असतो की तुझं राकेशजींबरोबर लग्न ठरले, मला त्यांचा फोटो बघायचा होता, तुझ्याकडे असेल का? तेव्हा ईश्वरी म्हणते, हो असेल माझ्याकडे. आणि पुन्हा ती म्हणते, नाही हो माझ्याकडे नाही आहे. पण तुम्ही का फोटो का बघायचा आहे तुम्हाला? ते कसे दिसतात तुम्हाला बघायचं आहे का? तेव्हा अर्णव म्हणतो, नाही असं काही नाही आहे. तुझ्याकडे फोटो नसेल तर मी दाखवू का राकेशजींचा फोटो? तेव्हा ईश्वरी म्हणते, तुम्ही ओळखता का त्यांना? त्यांचा फोटो तुमच्याकडे आहे? तेव्हा अर्णव म्हणतो, हो. आणि इथे अर्णव आपल्या मोबाईलमधला अंजलीचा आणि राजेशचा फोटो इथे आता ईश्वरीला दाखवतो. तेव्हा ईश्वरी म्हणते की अंजलीताई आणि राकेशजी हे दोघेजण सोबत कसे? तेव्हा अर्णव म्हणतो, कारण हे राकेश जे आहेत ना, ते आमचे राजेश जीजू आहेत. माझ्या ताईचा नवरा राजेश जीजू, असं इकडे आता म्हणाल्यानंतर ईश्वरी म्हणते, काय? तेव्हा अर्णव म्हणतो, हो त्यांनी माझ्या ताईची सुद्धा फसवणूक केले आणि ते आता तुझी फसवणूक करतायत. त्यांना तू ओळखलं नाहीस का? तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, नाही मी तर त्यांना कधीच बघितलेलं नाही आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, मग तुला ह्याच्याबरोबर लग्न करायचं आहे? साखरपुडा तर केलास ना? ईश्वरी म्हणते, नाही सर, माझा साखरपुडा झालेला नाही आहे. म्हणजे साखरपुड्याच्या दिवशीच त्यांचे कुणीतरी सहाने गुरुजी आहेत ना, ज्यांनी त्यांना लहानाचं मोठं केलं, त्यांना हार्ट अटॅक आला म्हणून ते निघून गेले. तेव्हा अर्णव म्हणतो, त्यांना हार्ट अटॅक आला नव्हता, ताईला चक्कर आली होती. आणि तू आली होतीस ना मी इंदौर, म्हणून जीजू कितीतरी लेट आले होते ताईला बघायला. तेव्हा मला आता खात्रीच आहे की जीजूच राकेशजी आहेत. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, हो मग आता काय करायचं? माझा तर त्यांच्याबरोबर साखरपुडा नाही झाला आहे. तेव्हा इथे मी आत्ताच्या आत्ता हे लग्न मोडलं असं सांगते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी राकेशबरोबरचं लग्न अर्णवला म्हणते की मी मोडून टाकणार. तेव्हा अर्णव म्हणतो, मग तू कुणाशी लग्न करशील? तेव्हा ईश्वरी म्हणते, सर आता तुमचंही लग्न ठरलं आहे ना लावण्या मॅम बरोबर, मग आता मी कुणाशी लग्न करू? नाहीतर मी तुमच्याशीच लग्न केलं असतं, असं ईश्वरी आता मस्करीमध्येच अर्णवला बोलून जाते. त्यानंतर प्रेक्षकांनो, अर्णव म्हणतो, ईश्वरी चल आपण तुझ्या घरी जाऊया आणि मी इंदौर तुझ्या आईवडिलांना राकेशचं सत्य सांगूया. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव ईश्वरीच्या घरी जातो आणि त्यांना व्यवस्थित सगळ्यांना बसून इथे आता अंजलीचा आणि राकेशचा फोटो दाखवतो आणि सांगतो की हा फ्रॉड माणूस आहे, तो वकील नाही आहे, त्याच्याकडे ज्या डिग्र्या आहेत त्या खोट्या आहेत. माझ्या बहिणीचं आयुष्य तर उद्ध्वस्त केलं आहे, हा माणूस तुमच्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करतो आहे. तर प्लीज माझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवा आणि नसेल ठेवायचं तर पूर्ण त्याची खात्री करून घ्या. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता राकेश आल्यानंतर अर्णव त्याला पकडतो आणि मग त्याला विचारतो की नक्की तुम्ही आहात तरी कोण? तुमचे किती चेहरे आहेत ते तरी सांगा. तेव्हा इथे राकेश म्हणतो की अर्णव, अरे असं काय बोलतोयस तू? तेव्हा अर्णव म्हणतो, हो खरं तेच मी बोलतोय. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, मला कळलं आहे जीजू, तुम्ही माझ्या ताईला फसवताय ना.
तुम्ही कुणी वकील वगैरे नाही, तुम्हाला कुणीच नाही आहे फॅमिली मेंबर, तुम्ही करता तरी काय? ताईला सातत्याने सांगता का कामानिमित्त बाहेर आहे. नक्की कुठे जाता तुम्ही? ईश्वरीकडे जाता का? असं म्हणाल्यानंतर राकेशचे डोळेच मोठे होतात. तेव्हा इथे अर्णव आता पोलिसांना फोन करतो आणि म्हणतो की आत्ताच्या आत्ता मी तुमच्याबरोबर असलेले सगळे संबंध तोडतोय. तुम्हाला आता पोलिसांच्या स्वाधीन करतो. तुम्हाला तुमच्या गुन्ह्याची शिक्षाही मिळालीच पाहिजे. कारण तुम्ही इथे 2-2 मुलींच्या आयुष्याबरोबर खेळलात. माझ्या बहिणीचं आयुष्य तुम्ही उद्ध्वस्त केलं आणि एका मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करणार होता. बरं झालं त्याआधी मला तुमचं सत्य समजलं आणि मी ईश्वरीला जाऊन सांगितलं. त्यांच्या घरचे तुम्हाला आता उभंसुद्धा करणार नाही. त्याच्यामुळे आत्ताच्या आत्ता इथून निघून जायचं. अशा रीतीने पोलिसांना बोलावून इथे अर्णवने आता राकेशच्या 2-3 थोबाडातसुद्धा दिलेले असतात आणि त्याला अरेस्टसुद्धा करायला सांगितलेलं असतं. अशा रीतीने आपल्या बहिणीला फसवणाऱ्या माणसाला, ईश्वरीला फसवलेल्या माणसाला अर्णवने त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मिळवून देत पोलिसांच्या स्वाधीन केलेलं असतं आणि त्याला कठोरातली कठोर शिक्षा दिलेली असते.